नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इतिहास इयत्ता 7वी प्रकरण 13 आहे, महाराष्ट्रातील समाज जीवन हा पाठ पाहणार आहोत। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे काय होते? रयतेचे राज्य होते। रयतेचे कल्याण व्हावे, लोकांवर जुलूम होऊ नये, महाराष्ट्र धर्माचे रक्षण व्हावे असा त्यांचा उदात्त हेतू होता। शिवाजी महाराजांनंतरच्या काळातही मराठी राज्याचा विस्तार भारतभर झाला। मराठ्यांची सत्ता सुमारे 150 वर्षे टिकून राहिली। मराठी राज्यांच्या कारभाराची माहिती आपण मागील पाठात अभ्यासलेलो आहोत। तर या पाठात आपण त्यांच्या काळातील सामाजिक स्थिती आणि लोकजीवन याविषयी माहिती पाहणार आहोत। तर प्रथमतः आपण सामाजिक परिस्थितीबद्दल माहिती पाहूया। बघा, शेती आणि शेतीवर आधारित उद्योग हे उत्पादनाच्या गाव पातळीवरील काय होते त्यावेळेचं प्रमुख साधन होतं। गावच्या पाटलाकडे गावाचे रक्षण तर कुलकर्णाकडे महसूल सांभाळण्याची जबाबदारी असेल। पाटलिकेच्या कामासाठी पाटलास जमीन इनाम दिलेली असे, त्याला या कामासाठी महसुलातील काही हिस्सा मिळत असे। बलुतेदारांना गावकीसाठी केलेल्या कामाचा मोबदला वस्तुरूपाने मिळत असे। खेड्यातील व्यवसायाचे काळी व पांढरी असे दोन प्रमुख भाग असून काळीत काम करणारे ते शेतकरी आणि पांढरीत काम करणारे ते पांढरे पेशी असं गावगाड्यातील सर्व व्यवहार परस्पर समजुतीने करण्यावर भर असायचा। एकत्र कुटुंब पद्धतीवर त्यांचा भर होता। त्यानंतर गावात लोहार, सुतार, कुंभार, सोनार इत्यादी 12 बलुतेदार असून ते बलुतेदार गावकीची कामे करत असत। पुढचा पॉइंट आहे चालीरीती। बघा, या काळात बालविवाहाची पद्धत रूढ होती, बहुपत्नीत्वाची प्रथा होती, विधवांनी विवाह केल्याची उदाहरणे आहेत। मानवी देहावर अंतिम संस्कार करण्याच्या दहन, दफन आणि विसर्जन पद्धती होत्या। छोट्या छोट्या गोष्टींसाठी किंवा लढाईसाठी मुहूर्त पाहिला जायचा। स्वप्न शकून यावर लोकांचा विश्वास होता। देव किंवा ग्रह याचा कोप होऊ नये म्हणून अनुष्ठाने केली जायची। त्यासाठी त्यांनी दान धर्म केला जात असे। ज्योतिषावर लोकांचा विश्वास असून शास्त्रीय दृष्टीचा अभाव आणि औषधोपचारापेक्षा नवसाला त्या काळात जास्त प्राधान्य होते। त्यानंतरचा मुख्य पॉइंट आहे राहणीमान। बघा, बहुसंख्य लोक त्या काळात खेड्यात राहत होते। खेडी ही स्वयंपूर्ण असत, केवळ नीट त्यांना इतर ठिकाणाहून मागून घ्यावे लागत असे। शेतकऱ्यांना काही मर्यादा म्हणजे शेतकऱ्यांच्या त्या काळच्या गरजा हे काय होत्या ते मर्यादित स्वरूपात होत्या। म्हणजे शेतकरी ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी, मका, तांदूळ इत्यादी धान्य पिकवत होते स्वतः। तर रोजच्या जीवनात त्यांचा भाकरी, कांदा, चटणी आणि कोरड्यास यांचा समावेश असेल। म्हणजे आपल्यातील व्यवहार ते वस्तू विनिमय पद्धतीने करत असून गावातील घरे साधी माती आणि विटांची असत। शहरात एक मजली वा दुमजली वाडे असायचे। श्रीमंताच्या जेवणात भात, वरण, पोळ्या, भाज्या, कोशिंबरी, दही दुधांचे पदार्थ असत। धोतर, कुडते, अंगरखा, मुंडासे अशा पोशाखाचा तर लुंगडी, चोळी असं स्त्रियांचा त्यावेळेचा पोशाख होता। त्यानंतरचा आहे सण समारंभ। बघा, गुढीपाडवा, नागपंचमी, बैलपोळा, दसरा, दिवाळी, मकर संक्रांत, होळी, ईद इत्यादी सण उत्सव लोक साजरे करत असत। पेशव्यांच्या काळात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असायचा। तो घरगुती स्वरूपात साजरा व्हायचा। पेशवे स्वतः गणेश भक्त असल्याने त्याला महत्त्व आले। प्रतिवर्षी भाद्रपद चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत हा उत्सव चालत असे। म्हणजे दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने तेव्हापासून शुभ कार्याची सुरुवात लोक करू लागले। या दिवशी शस्त्रास्त्राची पूजा करत, सीमोल्लंघन करत, एकमेकांना आपट्याची पाने देत दसऱ्यानंतर मराठी मोहिमेवर निघत असत। दिवाळीत बलिप्रतिपदा आणि भाऊबीज विशेष करून साजरी करत असत। म्हणजे खेड्यापाड्यात जत्रा भरायच्या, जत्रेच्या वेळी कुस्त्याचे फड भरत असत। गुढीपाडवा या दिवशी गुढी उभारून हा सण साजरा करायचे। उत्सवाच्या वेळी नाच गाणी, डपावरची गाणी म्हणा, तमाशा इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे। तमाशा हा करमणूक प्रकार लोकप्रिय होता। पुढचा आहे शिक्षण। या काळातील शिक्षण पद्धती पाठशाळा व मद्रसा होत्या। लेखन, वाचन, हिशोबाचे शिक्षण घरातून मिळे। मोडी लिपीचा वापर व्यवहारात होत असे। त्यानंतरचा आहे दळणवळण व प्रवास। घाटमार्ग, सडक, नद्यांवरील पूल या मार्गाने वाहतूक चालायची। धान्य, कापड, वाहन सामान यांची वाहतूक बैलाच्या पाठीवरून होत असे। नदीतून जाण्यासाठी होड्यांचा वापर व्हायचा। पत्राची ने-आण सांडणीस्वार व जासूद करायचे।
पुढचा आहे खेळ. या काळात विविध खेळ खेळले जायचे. खेळ करमणूक व मनोरंजनाचे साधने होते. कुस्ती, युद्धकला हे खेळ लोकप्रिय असून मल्लखांब, दंड, कुस्ती, लाठी, दंडपट्टा, बोथाटी हे खेळ खेळले जायचे. हुतुतू, खो खो, बोथाटी हे खेळ खेळले जात असून म्हणजे हुतुतू, खो खो, आटापाट्या म्हणा हे खेळ मैदानी खेळ असून सोंगट्या, गंजीफा, बुद्धिबळ हे खेळ बैठे खेळ लोकप्रिय त्यावेळेला होते. पुढचा आहे धर्म व आचार विचार. ह्या पॉइंट बद्दल आपण माहिती पाहणार आहोत. बघा, हिंदू व मुस्लिम असे दोन प्रमुख धर्म या काळात दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण हे उदारतेचे होते. प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वागावे, दुसऱ्यांवर आपल्या धर्माची सक्ती करू नये अशीच विचारधारा त्या काळात होती. पाठशाळा, देवळे, मदरसे आणि मशिदी यांना सरकारकडून देणग्या दिल्या जात असत. दोन्ही धर्माचे अनुयायी एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होत असत. वारकरी, महानुभाव, दत्त, नाथ, रामदासी हे पंथ त्या काळाला काय होते, प्रचलित होते. त्यानंतरच आहे स्त्रियांचे जीवन. स्त्रियांचे या काळातील जीवन कष्टमय होते. माहेर आणि सासर एवढेच तिचे जग असायचे. त्यांच्या शिक्षणाकडे कोणीच लक्ष देत नसे. अपवादात्मक स्त्रियांनी अक्षर ओळख, प्रशासन आणि युद्धकौशल्य यात प्रगती केली होती. यात वीरमाता जिजाबाई, येसूबाई, महाराणी ताराबाई, उमाबाई, दाभाडे, गोपिकाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचा समावेश होता. बालविवाह, विषमविवाह, वैधव्य, केशोपन, सती, बहुपत्नीत्व या प्रथांनी स्त्रियांचे जीवन जगून टाकले होते. एकंदरीत त्यांचे जगणे अत्यंत प्रतिकूल असं त्या काळात होतं. 1630 ते 1810 या 250 वर्षाच्या कालखंडाला सामान्यपणे मराठेशाही म्हणतात. या कालखंडातील कला स्थापत्याचा थोडक्यात आढावा आपण पाहणार आहोत. पुढचा आहे शिल्पकला. शिवकाळात कसबा गणपती मंदिर, जीर्णोद्धार, लाल महाल उभारणी, राजगड व रायगडावरील बांधकामे, जलदुर्ग उभारणी या प्रकारचे स्थापत्य उभारणीचे उल्लेख येतात. हिरोजी इंदोरकर हा त्या काळातील प्रसिद्ध स्थापत्य विशारद होता. गाव वसवताना शक्यतो काटकोनातील रस्ते, कडेला दगडी बांधकाम, नदीपात्राच्या कडेला घाट अशी रचना करत. पेशवे काळात अहमदनगर, बिजापूर सारखी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुणे शहरात करण्यात आली होती. पेशव्यांनी भूमिगत नळ, छोटी छोटी धरणे, बाग बगीचे, हौद, कारंजी उभारली. पुणे शहराच्या जवळील हडपसर भागातील दिवे घाटातील मस्तानी तलाव स्थापत्याच्या दृष्टीने काय होता, अतिशय महत्त्वाचा होता. पुण्यातील शनिवारवाडा, विश्रामबागवाडा
तानाजी, अनुपराव, शिवराम माणकोजी हे महत्त्वाचे चित्रकार होऊन गेले. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात गंगाराम ताबट हा प्रख्यात चित्रकार होता. पेशव्यांनी चित्रकलेला उत्तेजन दिले. पुढं हे पेशवे काळात पुणे, सातारा, मेणवली, नाशिक, चांदवड आणि निपाणी या भागातील वाड्यांमध्ये भिंतीवर चित्रे होती. पांडेश्वर, मोरगाव, पाल, बेनवडी, पुण्याजवळील पाषाण या ठिकाणच्या मंदिराच्या भिंतीवर चित्रे होती. या काळातील चित्राचे विषय म्हणजे दशावतार, गणपती, शंकर, रामपंचायतन, विदर्भातील जामोद येथील जैन मंदिरातील जीन चरित्र, पौराणिक गोष्टी हे होतं. म्हणजे रामायण, महाभारत, सण उत्सव यावर आधारित चित्रे असायचे. पोत्यावरील चित्रे, लघुचित्रे, व्यक्तिचित्रे, प्रसंग चित्रेही त्या काळात असत. पुढचं आहे शिल्प. या मुद्द्याबद्दल आपण पाहूयात. शिवकाळातील शिवाजी महाराजांच्या कर्नाटक स्वारीच्या वेळचे मल्लमा देसाई भट्टीचे शिल्प म्हणजे मल्लमा देसाई यांचा भेटीचे शिल्प, भुलेश्वर मंदिरावरील शिल्पकला, व्यक्तिशिल्पे, प्राण्यांची शिल्पे, हत्ती, मोर, माकड हे उदाहरण आपल्याला देता येईल. टोके येथील मंदिरातील शिल्पे व बाहेरील भागातील शिल्पकला, पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर, मध्य प्रदेशातील अहिल्याबाई होळकर यांची छत्री निवास येथील मोहिनीराज मंदिरातील शिल्पकला हे महत्त्वाचं आहे. पुढचे आहे धातू मूर्ती. पेशव्यांनी पुण्यातील पर्वती येथील मंदिरात पार्वती व गणपतीच्या मूर्ती पूजेसाठी तयार करून घेतल्या होत्या. त्याचबरोबर काष्ठशिल्पे सुद्धा तयार होत असत. पुढचा आहे वाड्मय. संत वाड्मय, पौराणिक आख्याने, टीका वाड्मय, ओवी, अभंग, ग्रंथ, महाकाव्ये, चरित्रकथा, संतांची चरित्रे, स्फुट काव्यरचना, देवदेवतांच्या संदर्भातील आरत्या म्हणा, पोवाडे, बखरी, ऐतिहासिक पत्रे हे वाड्मयाचे महत्त्वाचा भाग होय. त्यानंतरचा आहे नाट्यकला. दक्षिणेत तंजावर येथे मराठी नाटकांना 17व्या शतकाच्या अखेरीपासून प्रारंभ झाला होता. सरफोजी राजांनी या कलेस प्रोत्साहन दिले. या नाटकात गायन व नर्तन यांना प्राधान्य असे. आतापर्यंत आपण मध्ययुगातील कालखंडाचा आढावा घेतला, मराठ्यांच्या सत्तेचा उदय आणि विस्तार अभ्यासला. पुढील वर्षी आपण आधुनिक कालखंडाचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनी इथे आपला प्रकरण संपतो. तर या प्रकरणामध्ये आपण अनेक गोष्टींबद्दल चर्चा केलेल्या आहोत. मंदिरे, घाट, शिल्पकला, चित्रकला, धातुमूर्ती, वाड्मय आणि नाट्यकला यांच्याविषयी सुद्धा माहिती आपण पाहिलेली आहोत. इथे आपला प्रकरण संपतो. धन्यवाद.